वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेनचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। काल रात्री 9च्या सुमाराला ही दुर्दैवी घटना घडली। कर्मचारी रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम करत असताना लोकलनं त्यांना धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर या अपघातासंदर्भात अधिक माहिती देत आहेत। नेमका केव्हा आणि कसा घडला अपघात, अपघाताची कारणं शोधण्यामध्ये यश आले का? विशाल, ही जी घटना आहे ही काल रात्री 8:50 वाजता घडलेली आहे। वसईचे जे 3 कर्मचारी आहेत ते जे ट्रॅक फेल्युअरची मशीन आहे त्या ठिकाणी ते काम करण्यासाठी गेले होते। नायगाव आणि वसई रेल्वे स्थानकाच्या मध्ये या ट्रॅकवर काम करत होते आणि त्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। जे चीफ सिग्नल इन्स्पेक्टर आहेत वासू मित्रा, त्यानंतर टेक्निशियन सोमनाथ उत्तम आणि असिस्टंट जे आहेत संचित वानखडे, असे हे 3 जण या जे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे लोकल खाली जी 8:50 ची विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल होती, त्या लोकलमध्ये हे 3ही जे दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला। आता ही नेमकी घटना कशी झाली आणि कुणाचं लक्ष नव्हतं, त्याच्यामध्ये निष्काळजीपणा कुणाचा आहे याबाबत आता रेल्वे प्रशासन चौकशी करणार आहे। नक्कीच धन्यवाद प्रभाकर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संपूर्ण अपघातासंदर्भात आता चौकशी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर वसईमध्ये लोकल ट्रेनच्या धडकेमध्ये 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। संध्याकाळी 8च्या सुमाराला ही दुर्घटना घडली। रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम करत असलेले 3 जण त्या ठिकाणी असताना त्यांना एका गाडीनं धडक दिली आणि त्यात या 3घांचाही मृत्यू झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।